भूतो न भविष्यते असा लाखो शेतकऱ्यांचा महाएल्गार 28 ऑक्टोबर पासून नागपूरला होतो आहे। कशासाठी तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा यासह मच्छीमार, मेंढपाळ किंवा इतर वंचित घटक त्या सगळ्यांच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी शेतकरी आणि नागरिक येत आहेत। त्यासाठीचा लढा जो सुरू आहे त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज 27 तारखेचा बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतच्या शेतकऱ्यांचा प्रवास आणि घटनाक्रम आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे सन्माननीय बच्चू कडू हे आज बेलोरा या गावी गेले। त्या ठिकाणी त्यांनी त्यांची मातोश्रीचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले आणि ट्रॅक्टरवर बसले आणि ट्रॅक्टर घेऊन ते नागपूरच्या दिशेने निघाले। आता ट्रॅक्टर घेऊन निघाल्यानंतर काय एकटे होते का ते? त्यांच्या सोबत शेकडो ट्रॅक्टर होते, हजारो शेतकरी होते, हजारो शेतकरी महिला, त्यांचे मेंढ्या, मेंढपाळ, इतर वेगवेगळ्या शेतीतला वेगवेगळा व्यवसाय करणारे शेतकरी हे सगळे त्यांच्या सोबत जुळत होते, त्यांना अभिवादन करत होते आणि सगळे पुढे चालत होते। लोग मिल रहे हैं, कारवा बढ़ रहा है। आपला त्या ठिकाणी लाखाचा आकडा आहे, तर जातानाच त्या ठिकाणी 25-30 हजार शेतकऱ्यांची संख्या झालेली आहे। अजून वर्धा त्या ठिकाणी आलेला नाहीये। आज संध्याकाळी वर्ध्याला पोहोचणार आहेत। वर्धा या ठिकाणी सभा होणार आहे। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की अनेक लोकांनी अफवा पसरवल्या की बच्चू कडू आता त्यांना सरकारच्या बैठकीचं निमंत्रण आलेले, ते त्या ठिकाणी निमंत्रणाला जातील। अनेक खाली तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतोय कमेंट्स येत आहेत, म्हणजे हटले तर कटले, हटेंगे तो कटेंगे, हटले तर शेतकऱ्याच्या मनामधून कटाल, अशा पद्धतीचे अनेक कमेंट्स येत आहेत। मला सांगा भावांनो, तो माणूस गेल्या 9 महिन्यापासून रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय, मोर्चे करतोय, जनजागृती करतोय। तो माणूस यांच्या बैठकीला जाऊन शेतकऱ्याच्या मनातली विश्वासार्हता गमावेल काय? बिलकुलच नाही। त्याच्यामुळे बच्चू कडू बैठकीला जाणार नाहीत। तसे आज संध्याकाळी वर्ध्याला जी सभा होणार आहे त्या ठिकाणी त्यांचे सहकारी आणि ते चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेतनं सरकारनं बैठकीला बोलवलं तर कदाचित त्या ठिकाणी प्रतिनिधी जातील, परंतु बच्चू कडू हे लाखो शेतकऱ्यांच्या गारड्यामध्ये राहतील। आणि बच्चू कडूंनी आज सांगितलंय की जो फैसला होगा वो मैदान में होगा, जो जंग होगी वो मैदान में होगी, लेकिन अब रन तो होगा। कारण की 1 महिना लागला तरी चालेल, परंतु हा लढा आता सोडायचा नाही। हा लढाई आता ही अंतिम आहे। इतके लाखभर शेतकरी परत एकत्र येणार नाहीत आणि यांच्या ज्या सगळ्या मागण्या जे काय आहेत, मच्छीमारांच्या मागण्या आहेत, संगणक परिचालकांच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, सातबारा कोराची मागणी आहे, सोयाबीन कापसाचा हमीभाव फरक आहे, त्याच्यानंतर MSP ला 20% अनुदान आहे, 12,000चे 15,000 करून घेणार, ज्या ज्या वल्गना केल्या त्या सत्यामध्ये उतरवून घ्यायच्या असेल, दिव्यांगांची पगारवाढ करायची असेल तर सगळ्यांना लाखोंच्या संख्येनं यावं लागेल। आणि आजचा घटनाक्रम जर सांगायचा झाला तर वर्ध्याला सभा होणार आहे विराट आणि त्या ठिकाणी मुक्काम आहे। आणि वर्ध्यातनं सकाळी 9-10 वाजेपर्यंत मी सुद्धा वर्ध्यामध्ये पोहोचतो आहे आणि तिथनं मी भाऊला जॉईन होणार आहे आणि मग तिथनं तुम्हाला भाऊंच्या समक्ष प्रत्येक अपडेट आपण उद्यापासून देणार आहे। तर उद्या 28 तारखेपासून खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू होतंय आणि हे आंदोलन कुठं आहे तर जामठा माहिती आहे। जामठा कशासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे। मग त्या जामठ्यातलं जे परसोडी आहे वर्धा रोड, त्या ठिकाणी कृषी संशोधन केंद्राच्या बाजूचं जे मैदान आहे ते मैदान आहे आपल्या आंदोलनाचं ठिकाण। त्या ठिकाणी आपला टेंट पडतो आहे, त्या ठिकाणी आंदोलन उभं राहते आणि भाऊ आता उपोषण वगैरे नाही करणार आहेत, अब रन होगा। आता लढायचंय, आता रस्त्यावरची लढाई शेतकरी मायबापासाठी, दिव्यांगांसाठी लढायची आहे आणि या फसव्या सरकारला त्याची जागा दाखवून द्यायची आहे आणि सरकारला रस्त्यावर आणायचंय, आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या। याच्या पोलिसांच्या अपडेट अशा आहेत की आता जवळपास 1000-2000 त्या ठिकाणी जे पोलीसवाले आहेत त्या तैनात करण्यात आलेले आहेत नागपूरमध्ये, वर्ध्यामध्ये आणि सोबत। याच्यावरनं पोलिसांना आणि सरकारला आकडा आलेला आहे की कशा पद्धतीनं लोक येणार आहेत। आता जर का आंदोलन सुरू पण नाही झालं तर 2-2 हजार लोक जर तैनात करावं लागत असेल तर त्या ठिकाणी नागपूरला काय परिस्थिती असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। सातबारा कोराची मागणी आहेच आपली, पण मी तुम्हाला सांगताना सांगतो किमान 3 लाखापर्यंत कर्जमाफी आणि परत 3 लाख काढता येणार आहे। जसं पंढरपूरच्या वारीला जाता तसं आता चटणी भाकर घेऊन एकदा नागपूरच्या दिशेनं व्हा, कर्जमाफी घ्या। अरे कर्मचारी त्यांच्या 2-3 हजार पगारवाढीसाठी उपोषण करतात, सगळे एकत्र येतात आणि तुम्ही लाखोच्या संख्येनं असे शांडासारखे का करता? या आणि लढा, आव्हान करतोय शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला। धन्यवाद।